नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तर एसडी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात पहिले उंच, लहान, मोठे, जास्त, वेगवान इत्यादी गोष्टी आपण यामध्ये बघणार आहोत। हेडलाईनवरून तुम्हाला कळलेच असेल की आपण जसे की महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल किंवा महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाण कुठले आहे किंवा महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती आहे या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आपण बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत सर्व प्रश्न बघणार आहोत। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे तर तो आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा। तर तो जिल्हा आहे अहमदनगर। अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर असे नामकरण करण्यात आलेले आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर ते आहे मुंबई शहर। तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्ही काय करायचे आहे, नोट्स बनवताना जसे की सर्वात मोठा जिल्हा लिहायचा आहे, त्याखाली सर्वात लहान जिल्हा कोणता आहे हे सुद्धा लिहायचे आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास सोप्या पद्धतीने होईल अशा तुम्ही नोट्स बनवायच्या आहेत। आता या ठिकाणी इथे महाराष्ट्रातील खूप शब्द येणार आहेत म्हणून मी शॉर्टकटमध्ये MH लिहिलेले आहे तुम्हाला समजण्यासाठी। तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर कुठले आहे तर ते आहे मुंबई शहर। त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या प्रशासनातील सर्वोच्च पद कुठले आहे तर ते आहे मुख्य सचिव यांचे। 5 नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कुठले आहे तर ते आहे कळसुबाई शिखर आणि त्याची उंची किती आहे तर 1646 मीटर। तर महाराष्ट्रातील शिखर याच्यावरती मी मागे एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघून घ्या, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे। 6 नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना तर तो आहे प्रवरानगर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये। त्यानंतर 7 नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कुठला आहे तर ते आहे श्यामची आई। त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कुठला आहे तर तो आहे वर्धा जिल्हा। तर त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कुठला आहे तर तो आहे सिंधुदुर्ग हा जिल्हा। त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कुठे आहे तर ते आहे कर्नाळा रायगड या ठिकाणी। परीक्षेमध्ये तुम्हाला हेच प्रश्न बघायला मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही हे प्रश्न एकदा नोट्स बनवून ठेवले तर तुम्हाला नेहमी करावे लागणार नाहीत। त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र तर ते आहे तारापूर पालघर या ठिकाणी। त्यानंतर लगेचच आपण नोट्स बनवताना काय करायचे आहे, जसे की महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र लिहिले त्याखालीच आपण लिहायचे आहे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कुठे आहे तर ते आहे खोपोली रायगड या ठिकाणी। त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प कुठे आहे तर ते आहे चंद्रपूर या ठिकाणी। त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे जामसांडे देवगड या ठिकाणी। त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणत्या ठिकाणी आहे तर ती आहे मुंबई येथे। त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण तर ते कुठे आहे तर ते आहे गंगापूर नाशिक या ठिकाणी आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल तर ते ताजमहल मुंबई या ठिकाणी आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण अवघड प्रश्न करायला जातो परंतु आपले सोपे म्हणजे बेसिक प्रश्न परीक्षेमध्ये चुकतात, त्यामुळे आपण बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही एसडी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलमध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांचा समावेश या ठिकाणी केलेला दिसणार आहे। तर त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र तर ते कुठे आहे तर ते आहे आर्वी पुणे या ठिकाणी। त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र तर ते आहे मुंबई या ठिकाणी। तर त्याची स्थापना कधी झालेली आहे तर ती झालेली आहे 1927 मध्ये।
तर त्यानंतरच आपण लिहायचे आहे की महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र, इथे आहे आकाशवाणी केंद्र, नंतर आपण लिहायचे आहे दूरदर्शन केंद्र. तर दूरदर्शन केंद्राची स्थापना सुद्धा मुंबई या ठिकाणीच झालेली आहे. आणि तुम्ही साल जे कोणत्या वर्षी झालेले आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. इथे झालेले आहे 1927 मध्ये. आपल्याला इथे फक्त उलट करायचे आहे. 2700 उलट म्हणजेच किती, तर 72. तर महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्राची स्थापना कुठे झाली, तर मुंबई या ठिकाणी. आणि कधी, तर 1972 मध्ये. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. खूप महत्त्वाचे पॉईंट असतात आणि या ठिकाणी सुद्धा आपला गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक प्रश्न सोडवताना तुम्ही नीट निरीक्षण करणे गरजेचे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले ऊस संशोधन केंद्र कुठे आहे, तर ते आहे मांजरी, पुणे या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले हॉर्टिकल्चर केंद्र कुठे आहे, तर तळेगाव, दाभाडे या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूयात आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले दैनिक. तर दैनिक म्हणजे काय, तर प्रत्येक दिवशी प्रसारित होणारे. तर ते कुठले आहे, तर ज्ञानप्रकाश हे महाराष्ट्रातील पहिले दैनिक आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक म्हणजेच 7 दिवसातून एकदा प्रकाशित होणारे, तर ते आहे दर्पण. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले मासिक. मासिक म्हणजेच काय, तर 30 दिवसातून म्हणजे महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे, तर ते कोणते होते, तर दिग्दर्शन. तर अशा परस्पर संबंध असणाऱ्या प्रश्नांचा तुम्ही आपल्या नोट्समध्ये समावेश करायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कुठे आहे, तर ते आहे मुंबई या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे सभागृह कोणते आहे, तर ते आहे षण्मुखानंद हॉल, मुंबई या ठिकाणी आहे ते. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कुठे आहे, तर ते आहे जायकवाडी या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण, तर ते कुठे आहे, गंगापूर, नाशिक येथे. हा प्रश्न आपण मागे सुद्धा बघितलेला आहे, परंतु परस्पर संबंध असणारे प्रश्न सोबत लिहायचे आहे म्हणजे आपल्याला सराव होतो. जसे की या ठिकाणी काय आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण ते आहे जायकवाडी. तर मग महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कुठे आहे, तर गंगापूर, नाशिक येथे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा, तर ती कुठे स्थापन करण्यात आली होती, तर पुणे या ठिकाणी. आणि साल जर विचारले कधी, तर 1848 या वर्षी मुलींची पहिली शाळा स्थापन करण्यात आली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण आहेत, तर त्या आहेत सावित्रीबाई फुले. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा, तर ती कोणत्या ठिकाणी होती, तर सातारा या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा स्थापन करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ, तर ते कुठे आहे, तर राहुरी, अहमदनगर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात आले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा, तर तो कोणता आहे, तर सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे पहिला पर्यटन जिल्हा. तर मग दुसरा पर्यटन जिल्हा कोणता आहे, तर तो आहे छत्रपती संभाजीनगर, हा दुसरा पर्यटन जिल्हा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पर्यटन राजधानी. जसे की हा पर्यटन जिल्हा आहे, पहिला जिल्हा, दुसरा जिल्हा. तर मग पर्यटन राजधानी कोणती आहे, तर ती सुद्धा आहे छत्रपती संभाजीनगर. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे, तर आंबोली, सिंधुदुर्ग. तर त्यानंतरच आपण लिहायचे आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा, तर तो कोणता आहे, तर सोलापूर हा जिल्हा सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचा जिल्हा, तर तो आहे चंद्रपूर हा जिल्हा. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टीचा जिल्हा कोणता आहे, तर रत्नागिरी. त्यानंतरचा प्रश्न आहे
महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा कुठला आहे तर ते आहे गडचिरोली हा जिल्हा। नंतर आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा तर नंदुरबार। नंतर आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी वनांचे प्रमाण असलेला जिल्हा तर तो आहे लातूर हा जिल्हा। या ठिकाणी आपण बघितले आहे की सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा कुठला आहे तर तो आहे गडचिरोली आणि सर्वात कमी कोणता आहे तर तो आहे लातूर। तर अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करणे खूप गरजेचे आहे। प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे आहे तर प्रवरानगर अहमदनगर या ठिकाणी। तर हा प्रश्न सुद्धा आपण मागच्या पेजवरती बघितलेला आहे, परंतु इथे लिहिण्याचे कारण म्हणजे काय तर एकाखाली एक लिहायचं आहे आपल्याला, म्हणजेच आपल्याला अभ्यास करताना सोयीचे आणि सोपे होणार आहेत। त्यानंतरचा आपण इथे प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा। तर इथे काय आहे तर हा पहिला साखर कारखाना आहे महाराष्ट्रातील, कुठे तर प्रवरानगर अहमदनगर या ठिकाणी। आणि इथे काय आहे तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कुठला आहे तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे सर्वात जास्त साखर कारखाने। आणि किती आहे तर खासगी आणि सहकारी मिळून एकूण 33 साखर कारखाने सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना कोणता आहे तर वसंतदादा पाटील शेती सहकारी साखर कारखाना लिमिटेड सांगली या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना आहे। हे आपल्याला खूप IMP आहे, परीक्षेला विचारू शकतात। तर या ठिकाणी आपण सर्वच प्रश्नांची अशी नोट्स बनवलेली आहे की जे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी तर ती आहे गोदावरी नदी। तर या नदीची लांबी किती आहे तर 668 किलोमीटर। तर नदी प्रणाली या टॉपिकवरती सुद्धा मी SD पब्लिकेशन या चॅनलवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यावरती एक जबरदस्त अशी ट्रिक सांगितलेली आहे। त्या ट्रिक्सचा उपयोग तुम्हाला नद्यांचा उतरता क्रमाने मांडणी करायला सोपी जाणार आहे, त्यामुळे सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ एकदा नक्की बघा। आणि व्हिडिओ आवडल्यास SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे कुठली आहे तर इंद्रायणी एक्सप्रेस। कुठून कुठे धावते तर मुंबई पुणे पर्यंत धावते। तर महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कुठली आहे तर महाराष्ट्र एक्सप्रेस। या दोन्हीमधील फरक तुम्ही एकदा बघून घ्या। या ठिकाणी अंतर कमी आहे मुंबई पुणे, परंतु त्याचा वेग जास्त आहे। आणि महाराष्ट्र एक्सप्रेस या रेल्वेचा धावण्याचा अंतर खूप जास्त आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर ते होते यशवंतराव चव्हाण। तर मग महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते तर ते होते श्री प्रकाश। त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील राष्ट्रपती पदक प्राप्त मराठी चित्रपट कोणता आहे तर श्यामची आई। हा सुद्धा प्रश्न आपण मागे बघितला, परंतु इथे परत लिहिण्याचे कारण काय आहे तर मराठीतील पहिला बोलपट। इथे चित्रपट आपण एका ठिकाणी लिहिलेले आहे। तर मराठीतील पहिला बोलपट कोणता आहे तर अयोध्येचा राजा, आणि तो कधी प्रकाशित झाला होता तर 1931 मध्ये। आणि पहिला मुखपट कोणता होता तर राजा हरिश्चंद्र। तर तो कोणते साल आहे तर प्रकाशित होण्याचे 1913। या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता 1931 आणि 1913, म्हणजेच आपल्याला फक्त लक्षात ठेवायचे आहे, उलट करायचे आहे, इकडचा एक इकडे आणायचा आहे, म्हणजेच 31 होतील। आपल्या लक्षात ठेवायचे आहे मराठीतील पहिला बोलपट अयोध्येचा राजा 1931 व पहिला मुखपट कोणता आहे तर राजा हरिश्चंद्र 1913। तर अशा पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला विद्यार्थी मित्रांनो तर तुमचा परीक्षेमध्ये एकही मार्क्स हातचा जाणार नाही। तर अशाच नवनवीन प्रश्नांचा सराव करण्यासाठी SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा, जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नक्कीच मिळत राहतील। GK वरती प्रश्न बघितलेले आहे। तर शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे महाराष्ट्रातील
भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट करून मला सांगायचे आहे. आणि अजून तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओची अपडेट पाहिजे आहे तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.